नमस्कार भक्तांनो, आज आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा का साजरा केला जातो. या सणामागे नेमकी कोणती कथा आहे आणि आपल्या पूर्वजांनी हा दिवस इतका पवित्र का मानला आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथासागर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. भारत देश हा सण उत्सवांचा देश आहे. वर्षभर अनेक सण येतात, पण गुढीपाडव्याला एक वेगळेच महत्त्व आहे. कारण हा दिवस फक्त सण नसून हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते. महाराष्ट्रात हा दिवस अत्यंत आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात अजून ही सृष्टी निर्माण झाली नव्हती. सर्वत्र अंधार आणि शांतता होती. ना पृथ्वी होती, ना आकाश होते, ना सूर्य होता, ना चंद्र होता, ना माणसं, ना प्राणी, काहीच नव्हतं. त्यावेळी भगवान विष्णू योगनिद्रेत होते. त्यांच्या नाभीतून एक सुंदर कमळ प्रकट झाले आणि त्या कमळावर ब्रह्मदेव प्रकट झाले. भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवांना सांगितले, हे ब्रह्मदेवा, आता तुम्ही या विश्वाची निर्मिती करा. ब्रह्मदेवांनी डोळे मिटून ध्यान केले आणि सृष्टी निर्माण करण्यास सुरुवात केली. असे सांगितले जाते की चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेच्या दिवशी त्यांनी सृष्टीची निर्मिती सुरू केली. हा दिवसच पुढे जाऊन गुढीपाडवा म्हणून ओळखला जाऊ लागला. म्हणूनच या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात मानली जाते. कालांतराने पृथ्वीवर माणसं राहू लागली. समाज निर्माण झाला. राजे महाराजे झाले. लोक देवाची पूजा करू लागले. सण साजरे करू लागले. त्या काळात अयोध्या नावाचे एक सुंदर राज्य होते. त्या राज्यात राजा दशरथ राज्य करत होते. त्यांच्या 4 मुलांपैकी श्रीराम हे सर्वात गुणी आणि धर्मनिष्ठ होते. एके दिवशी राजदरबारात मोठा निर्णय झाला. श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला. श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण वनात निघून गेले. अयोध्येतील लोक दुःखी झाले, पण श्रीरामांनी आपला धर्म सोडला नाही. त्यांनी वनात अनेक संकटांचा सामना केला. त्याच काळात रावण नावाचा एक अत्यंत बलवान आणि अहंकारी राक्षस राजा होता. त्याने माता सीतेचे अपहरण केले. श्रीरामांनी त्यांना शिक्षा देण्यासाठी युद्ध केले. लंकेच्या रणांगणात भीषण युद्ध झाले. शेवटी श्रीरामांनी रावणाचा पराभव केला आणि धर्माचा विजय झाला. रावणावर विजय मिळवल्यानंतर श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येमध्ये परतले. अयोध्येतील लोकांना जेव्हा ही बातमी कळाली, तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. सर्वांनी आपल्या घरासमोर विजयाची पताका उभारली, फुलांनी सजावट केली आणि आनंदाने श्रीरामाचे स्वागत केले. असे म्हणतात की त्या विजयाच्या पताकेलाच पुढे गुढी असे नाव मिळाले. गुढी म्हणजे विजय, आनंद आणि शुभत्वाचे प्रतीक आहे. महाराष्ट्रात ही परंपरा आजही जपली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटे लवकर उठून लोक घर स्वच्छ करतात. दारात सुंदर रांगोळी काढतात. मग घराच्या उजव्या बाजूला उंच काठी उभी करून त्यावर सुंदर रेशमी कपडा बांधतात. त्यावर फुलांची माळ, साखरेच्या गाठी आणि लिंबाचे पाने लावतात. वरती चांदी किंवा तांब्याचा कलश ठेवून गुढी उभारली जाते. ही गुढी म्हणजे आपल्या घरातील सुख, समृद्धी आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की गुढी उभारल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि देवाची कृपा मिळते. गुढीपाडव्याच्या दिवशी आणखी एक विशेष परंपरा आहे, लिंबाचे पाने आणि गूळ खाण्याची. लिंबाचे पाने कडू असतात तर गूळ गोड असतो. जीवनात गोड आणि कडू त्या दोन्ही गोष्टी समजून स्वीकाराव्यात, हा त्यामागचा अर्थ असतो. या दिवशी लोक देवाची पूजा करतात, नवीन संकल्प करतात आणि नवीन वर्ष आनंदाने सुरू करतात. गावोगावी उत्साहाचे वातावरण असते. काही ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात, ढोल ताशे वाजतात आणि लोक पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होतात. श्रीरामांच्या अयोध्येत आगमनानंतर संपूर्ण अयोध्या आनंदाने उजळून निघाली होती. प्रत्येक घरासमोर फुलांची सजावट होती, दिवे लावले होते आणि सर्व लोकांच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसत होता.
लोकांनी आपल्या घराच्या दारात उंच काठ्या उभ्या केल्या होत्या. त्यावरती सुंदर कापडे बांधले होती आणि त्याला विजयाचा पताका म्हणून उभारले होते. त्या दिवशी अयोध्येतून जणू आनंदाचा महासागर उसळला होता. काही दिवसांनी श्रीरामांनी पुन्हा राज्यकारभार सुरू केला. अयोध्या पुन्हा समृद्ध आणि सुखी झाली. लोक शांततेने आणि समाधानाने जगू लागले. त्या दिवसाची आठवण म्हणून लोक दरवर्षी हा दिवस उत्साहाने साजरा करू लागले. हळूहळू ही परंपरा अनेक परदेशात पसरली आणि महाराष्ट्रात ती गुढीपाडवा म्हणून प्रसिद्ध झाली. पण गुढीपाडव्याच्या संबंधित आणखी एक ऐतिहासिक कथा सांगितली जाते. ती कथा आहे शालिवाहन राजाची. खूप वर्षापूर्वी महाराष्ट्रात शालिवाहन नावाचा एक पराक्रमी राजा होता. त्या काळात देशावर परकीय आक्रमणे होत होती. शक नावाचे परकीय लोक भारतामध्ये आले होते आणि त्यांनी अनेक प्रदेशांवर सत्ता मिळवली होती. लोकांवर अन्याय होत होता आणि जनतेमध्ये भीतीचे वातावरण होते. तेव्हा शालिवाहन राजाने ठरवले की आपण आपल्या देशाचे आणि लोकांचे रक्षण करायला हवे. त्यांनी आपल्या सैन्याला तयार केले आणि शकांशी युद्ध करण्याचा निर्णय घेतला. असे सांगितले जाते की त्यावेळी शालिवाहन राजाकडे मोठे सैन्य नव्हते, पण त्यांच्या मनात प्रचंड आत्मविश्वास आणि धैर्य होते. कथेनुसार शालिवाहन राजाने मातीचे सैनिक तयार केले आणि त्यांना प्राण दिले. हे ऐकायला आश्चर्यकारक वाटते, पण त्या काळातील लोकांच्या श्रद्धेनुसार देवाच्या कृपेने ते शक्य झाले असे मानले जाते. त्या मातीच्या सैनिकांच्या मदतीने शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवला. तो विजय इतका मोठा होता की संपूर्ण राज्यात आनंद साजरा करण्यात आला. लोकांनी आपल्या घरासमोर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली. त्या दिवसापासून विजय आणि आनंदाचे प्रतीक म्हणून गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली. याच कारणामुळे काही लोक गुढीपाडव्याला शालिवाहन शक वर्षाची सुरुवात असेही म्हणतात. महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. पहाटेच घरातील लोक लवकर उठतात, आंघोळ करून स्वच्छ कपडे घालतात. महिलाही सुंदर साड्या नेसतात. पुरुष पारंपरिक धोतर आणि फेटा घालतात. घराच्या दारात सुंदर रांगोळी काढली जाते. यानंतर घराच्या उजव्या बाजूला उंच काठी उभी केली जाते. त्या काठीवर सुंदर रेशमी कपडा बांधला जातो. त्यावर फुलांची माळ घातली जाते. साखरेच्या गाठी लावल्या जातात आणि लिंबाची पाने बांधली जातात. शेवटी वरती चांदीचा किंवा तांब्याचा कलश उलटा ठेवला जातो. हीच गुढी मानली जाते. गुढी उभारताना लोक देवाचे नाव घेतात आणि प्रार्थना करतात. हे देवा, आमच्या घरात सुख समृद्धी येऊ दे, सर्व अडचणी दूर होऊ दे. असे मानले जाते की गुढी ही विजयाची आणि देवाच्या कृपेची पताका आहे. गुढी जितकी उंच आणि सुंदर असेल तितकी घरात सकारात्मक ऊर्जा येत असते असे लोक मानतात. गुढीपाडव्याच्या दिवशी पंचांग ऐकण्याची ही एक परंपरा आहे. गावातील किंवा मंदिरातील पुजारी नवीन वर्षाचे पंचांग सांगतात. त्या वर्षात कोणते ग्रह कसे असतील, पाऊस कसा होईल, शेती कशी होईल याबद्दल माहिती दिली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी लोक एकमेकांना शुभेच्छा देतात. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्ष मंगलमय जावो. या दिवशी अनेक ठिकाणी मिरवणुका काढल्या जातात. ढोल ताशे वाजवले जातात. लोक पारंपरिक पोशाखात सहभागी होतात. काही ठिकाणी महिलांच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतात. वारकरी संप्रदायातही हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. संतांच्या अभंगांनी आणि भजनांनी वातावरण भक्तिमय होते. काही ठिकाणी कीर्तन आणि प्रवचन आयोजित केले जाते. गुढीपाडवा आपल्याला एक सुंदर संदेश देतो. जीवनात कितीही संकटे आली तरी शेवटी सत्य आणि धर्माचाच विजय होतो. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परमात्मा कथा सागर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.